तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी अशोक खरात प्रकरणावरून दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। तसंच त्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आणि त्यासोबतच चाकणकर यांच्यावर सुद्धा अंधारेंनी निशाणा साधलाय। खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला। केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर एमआयडीसी मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी एसआयटी कडे केली। केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिलं। आपण उगीच याचे त्याचे फोटो कुठून जुने मिळवून ते फोटो रोजच्या रोज दाखवणं आता थांबवा आणि नेत्यांची बदनामी करणं सुद्धा थांबवा। अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी दीपक केसरकरांना टार्गेट केलंय। अशोक खरात सोबतचे रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी काही सवाल उपस्थित केले। अशोक खरात सोबत केसरकरांचं कोणतं प्लॅनिंग सुरू होतं असा सवाल अंधारेंनी केलाय। एवढंच नव्हे तर याच लोकांनी अशोक खरातला पोसल्याचा गंभीर आरोप देखील सुषमा अंधारेंनी केलाय। त्यामुळे या फोटोंच्या माध्यमातून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी अंधारेंकडून करण्यात आली आहे। की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसतायत। एक माणूस समजावून सांगत आहे। कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर एमआयडीसी मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे। तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे। हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो। याची चौकशी झाली पाहिजे असं माझं एसआयटी कडे मागणं होतं। आजचं एसआयटीने केलं पाहिजे। का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला। खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला। केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर एमआयडीसी मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकरांची एसआयटी कडून चौकशी करण्याची मागणी अंधारेंनी केली। एमआयडीसीतील कार्यक्रमाचा फोटो दाखवत अंधारेंनी काही सवाल केलेत। यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र डागलाय। यांच्याबद्दलचे इनपुट मी आता एसआयटीला दिले, माझ्याकडचे असणारे। चाकणकर दिसतायत। काय म्हणाल्या या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींची गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते। ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये, स्टाफ सगळा एमआयडीसीचा आहे, सोबत आहेत केसरकर। केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी एसआयटी कडे केली। केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले। मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे। माणसं सगळे एमआयडीसीची आहेत। केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं। शालेय शिक्षण खात्याचा माणूस एमआयडीसीच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती एमआयडीसी मध्ये। सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांनंतर शिंदेच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आलाय। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतांनी अंधारेंवर टीका केली आहे। जुने फोटो दाखवून किती दिवस आरोप करत राहणार, नेत्यांची बदनामी थांबवा असं म्हणत सावंतांनी अंधारेंना टोला लगावलाय। सुषमा अंधारे ताई, खरात भोंदू बाबा या विषयावरून जेवढी काही प्रसिद्धी तुम्हाला मिळवायची होती तेवढी तुम्ही मिळवलेली आहे। तेव्हा आता कुठेतरी थांबायला सुद्धा शिका। भोंदू बाबा खरात यांना जे कोणी सपोर्ट करत आहेत त्यांचा आम्ही तर निषेध करतोच, आमचा पक्ष सुद्धा करतो आणि अख्खा महाराष्ट्र करत आहे। तेव्हा आपण उगीच याचे त्याचे फोटो कुठून जुने मिळवून ते फोटो रोजच्या रोज दाखवणं आता थांबवा आणि नेत्यांची बदनामी करणं सुद्धा थांबवा। याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुषमा अंधारेंनी चाकणकरांना धारेवर धरलं, तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतही अंधारेंनी चाकणकरांसह दीपक केसरकरांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं। त्यांच्या चौकशीची सुद्धा मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।